समजली खरी गाभारी श्वास झालं जपमाळ जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो काही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरती विठ्ठलचा ट्रेंड चालू आहे त्यावरती आपण आज कॉन्टेंट केलेला आहे. तुम्ही आत्ताच डेमो व्हिडिओ बघितला असेल तर हा व्हिडिओ क्रिएट करणं एकदम इझी आहे. आपण एडिटिंग सगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण जे काय डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला जे काय मटेरियल फोटो PNG आणि जे काही इमोजी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं. नंतर आपल्याला सिम्पली एक बीट मार्कचा प्रेसेट बघायला मिळेल, तो सिम्पली आपल्याला डायरेक्टली अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा. आता आपल्याला ॲप ओपन करून प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. इथं येऊन बीट मार्कचा प्रेसेट आपल्याला इथं ओपन करून घ्यायचा. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे. इथं येऊन नंतर आपल्याला मीडियावरती क्लिक करायचं आहे. तर जी काय आपली मटेरियलची फाईल आहे ती सिम्पली इथं आपल्याला ओपन करून घेतल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आणि आपण जे ऑटोमॅटिक जे काही कलर आहे तो इथं व्हाईट तुम्हाला दिलेला आहे तो चेक करून घ्यायचा आहे. पुन्हा प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जे काय आपलं विठ्ठलाचं PNG आहे ते सिम्पली आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. आता मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनला यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला हळूहळू याची साईज जी काय आहे ती इथं वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली या वरच्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला अशा प्रकारे हे PNG खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं हे सेट करून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, पुन्हा इथं प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर जे काय आपले हे भगव्या कलरचे PNG आहे ते सिम्पली आपल्याला ॲड करून पुन्हा इथं मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून आपल्याला जी साईज कमी करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला वरच्या ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे इथं खाली हे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथे हे केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं. तर जे काय तुमचं इमेज तुम्हाला इथे ॲड करायचं आहे ते इमेज सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जाऊन रिमूव्ह बॅकग्राऊंड HD असं सर्च करून घ्यायचं आहे आणि तुमचं इमेज अपलोड करून असं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि ते इथं अलाइड मोशनमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता इथं ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे ह्या बरोबर PNG वरती इथं हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपण ॲडजस्ट केलेलं आहे. आता पुन्हा इथं प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काय आपलं व्हाईट कलरचं PNG आहे ते सिम्पली इथं ॲड करून अशा प्रकारे आपल्याला ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं हे ॲडजस्ट आपण केलेलं आहे. आता पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जे काय आपले वर्ड PNG आहे ते इथे ॲड करून घ्यायचं, तर ते ऑटोमॅटिकचं सेट होऊन जाईल. आता इथं आपण सगळे PNG ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जेवढे आपले सगळे PNG आहे ते समोर लॉंग प्रेस करून सगळे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि या सगळ्यांची लेंथ जी काय ती शेवटच्या बीटला येऊन अशा प्रकारे इथे एकदम सगळ्यांची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे इथे या सगळ्या जे काय आपले व्हिडिओ आहेत ते इथे जेवढं आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत याची लेअर वाढून जाईल. आता सगळ्यात खाली जे काय सॉन्गच्या वरती आपलं हे PNG आहे त्या समोर लॉंग प्रेस आपल्याला सगळ्यात वरती हे PNG घ्यायचं आहे. हे आपलं लोगोचं PNG असणार आहे, तर तुम्ही या जागेत तुमचा लोगोही ॲड करू शकता. अशा प्रकारे आपण हे ॲड केलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, अपलोड इथे क्रिएट झालेला आहे तर सिम्पली आपल्याला वरच्या ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचे, म्हणजे आजचा आपला व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.